कधी कधी घरात इतकी छान शांतता असते आणि अचानक आपलाच आवाज ती शांतता भंग करतो. तोच आवाज जो आपण ठरवलेलं असतं की कधीच कधीच काढायचा नाही. एक पालक म्हणून दिवसभर मुलांच्या मागे लागून त्या सूचना देऊन आपण इतके थकतो ना की आपला संयम कधी सुटतो हे आपल्याला कळत नाही. जर घरातलं वातावरण प्रेमाऐवजी तणावानं भरल्यासारखं वाटत असेल तर हे विश्लेषण हे आपल्या नात्याला एक नवीन सुंदर वळण देण्यासाठी आहे. खरं तर हा प्रश्न नाहीये, ही एक रोजची लढाई वाटतेय, नाही का? सकाळच्या घाईपासून ते रात्री झोपेपर्यंत असं वाटतं की आपलं बोलणं एका अदृश्य भिंतीवर आदळून परत येतंय. ज्या मुलावर आपण इतकं प्रेम करतो त्याच्याशीच आपलं नाते एका संघर्षाचं का बनतं? असं का होतं की आपल्या आवाजातली काळजी मुलांना ऐकूच जात नाही, फक्त राग ऐकू जातो? हे शब्द, अहो, हे तर आपल्या दिवसाचा भागच बनले आहेत, नाही का? सारखं तेच. मोबाईल ठेवाता, चल पटकन अभ्यासाला बस. हा पसारा बघितला का, आवर सगळं. कधीकधी ना आरशात बघितल्यावर स्वतःलाच प्रश्न पडतो की आपल्याला खरंच असे पालक व्हायचे होतं का, की आपण फक्त एक सूचना देणारा मशीन बनून राहिलोय? आणि विचार करा, या सगळ्याचा आपल्या मुलांच्या कोवळ्या मनावर काय परिणाम होत असेल. आणि या रोजच्या चक्राचा शेवट तर ठरलेलाच असतो. आपला आवाज चढतो, आपल्या डोळ्यातला राग बघून मुलं घाबरतात, रडायला लागतात किंवा कधीकधी तर उलटे उत्तर देतात. आणि मग घरात एक नकोशी शांतता पसरते. ती शांतता जी प्रेमळ नसते तर तणावाची असते. रात्री जेव्हा ते शांत झोपलेलं असतं तेव्हा त्याच्या चेहऱ्याकडे बघून मनात एकच विचार येतो, आज पुन्हा मी चुकले, आज मी जास्तच ओरडले. पण खरंच यात सगळी चूक मुलांची आहे का, की ती मुद्दाम आपल्याला त्रास देतात? नाही, अजिबात नाही. मुलं ऐकत नाहीत याचं कारण ते वाईट आहेत हे नाही, तर कदाचित आपली त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची पद्धत चुकीची आहे. चला, आज मुलाला बदलण्याचा प्रयत्न करण्याऐवजी आपली पद्धत बदलून बघूया. एक अशी पद्धत जी घरात शांतता परत आणेल. चला तर मग यामागचं एक साधं पण खूप महत्त्वाचं मानसशास्त्र समजून घेऊया. म्हणजे जेव्हा आपण रागावतो किंवा ओरडतो तेव्हा मुलांच्या लहानशा मेंदूमध्ये असं नक्की काय होतं की ते आपलं ऐकणंच बंद करून टाकतात? हे गुपित कळलं ना की अर्धी लढाई आपण तिथेच जिंकू. एक सोपं उदाहरण घेऊया. समजा ऑफिसमध्ये आपला बॉस सगळ्यांसमोर आपल्यावर ओरडला. आपली काय अवस्था होईल? आपण एकदम गोंधळून जातो, नाही का? काय बोलावं हेच सुचत नाही. मुलांचंही अगदी तसंच होतं. जेव्हा आपण त्यांच्यावर ओरडतो तेव्हा त्यांच्या मेंदूत एक फिअर सिस्टीम ॲक्टिवेट होते, म्हणजे एक प्रकारची भीतीची इमर्जन्सी बेल वाजते. आणि जेव्हा ही बेल वाजते ना तेव्हा मेंदूचा जो भाग विचार करतो, जो सूचना समजून घेतो, तो अक्षरशः शटडाऊन होतो, बंद पडतो. मग तो फक्त एकाच गोष्टीचा विचार करतो, या परिस्थितीतून स्वतःला वाचवायचं कसं. आणि जेव्हा ही फिअर सिस्टीम चालू होते तेव्हा मुलं 3 प्रकारे वागतात. 1, त्यांना आपली सूचना कळतच नाही, खेळणी आवर, याऐवजी त्यांना फक्त आपला मोठा आवाज आणि राग दिसतो. 2, ते फक्त भावनिक होतात, रडतात, चिडतात, दार आपटात, कारण त्यांच्या भावनांवर त्यांचा ताबाच राहत नाही. आणि 3, ते आपल्याला पूर्णपणे इग्नोर करतात, जसं की आपण तिथे नाहीच आहोत. याचा सरळ अर्थ आहे, ओरडल्याने संवाद होत नाही, तो कायमचा थांबतो. मग प्रश्न उरतो की ओरडायचं नाहीही तर करायचं तरी काय? चला, आपल्याच घरातले काही रोजचे प्रसंग बघूया आणि त्यातून काही अशा स्मार्ट पद्धती शिकूया ज्यामुळे मुलं भीतीने नाही तर प्रेमाने आपलं ऐकतील. सकाळची वेळ, शाळेची बस यायला फक्त 15 मिनिटं बाकी आहेत आणि आपलं बाळ अजून बेडवर आहे. आपण किचनमधून ओरडतो, उठ लवकर, किती वाजले बघ, रोजच उशीर. परिणाम काय? मूल अजूनच चिडतं, पांघरूणात तोंड लपवतं. आता स्मार्ट पद्धत वापरू. शांतपणे मुलाच्या जवळ जा, त्याच्या पाठीवरून हात फिरवा आणि हळू आवाजात म्हणा, बाळा, आपल्याला 5 मिनिटात उठायचं आहे, नाहीतर शाळेला उशीर होईल. तू स्वतः उठणार की मी मदत करू? बघा, इथे आपण त्याला पर्याय देतो, निर्णय घेण्याचा हक्क देतो. ओरडण्याने प्रतिकार वाढतो, पण पर्याय दिल्याने सहकार्य मिळतं. आता दुसरी लढाई, मोबाईल. मुलगा तासांतास गेम खेळतोय, आपण 5 वेळा सांगतो मोबाईल ठेव आता, पण काहीच परिणाम होत नाही. शेवटी आपण रागाने मोबाईल हिसकावून घेतो आणि घरात महाभारत सुरू होतं. याऐवजी स्मार्ट पद्धत म्हणजे नियम आधीच ठरवणं. बाळा, मोबाईल दिवसातून फक्त 20 मिनिटं मिळेल आणि एक टायमर लावायचा. 20 मिनिटांनी शांतपणे आठवण करून द्यायची, बाळा, टायमर संपला, तू स्वतः मोबाईल ठेवतोस की मी घेऊ? आणि समजा त्याने ऐकलं नाही तर ओरडण्याऐवजी शांतपणे परिणाम सांगा. ठीक आहे, तू आज 5 मिनिटे जास्त खेळला आहेस, त्यामुळे उद्या तुला फक्त 15 मिनिटच मोबाईल मिळेल. इथे भांडण नाही, फक्त नियमांचं पालन आहे. आणि तिसरी सगळ्यात मोठी समस्या, अभ्यास. आपण म्हणतो अभ्यासाला बस आणि उत्तर येतं मला नाही करायचा अभ्यास. मग सुरू होतो वाद. यावर स्मार्ट उपाय काय? त्याच्या सोबत बसा, त्याला एकटंच सोडू नका. अभ्यासाचं मोठं ओझं त्याच्यावर टाकू नका. त्याऐवजी म्हणा, चल आपण फक्त 15 मिनिटं गणित करूया, मग 10 मिनिटांचा ब्रेक घेऊ, मी पण इथेच बसते तुझ्यासोबत.
एक छोटा टायमर लावा. जेव्हा मुलांना वाटतं की हे काम लवकर संपणार आहे आणि आईबाबा सोबत आहेत, तेव्हा ते सहज तयार होतात. या सगळ्या उदाहरणांवरून एक गोष्ट नक्कीच लक्षात आली असेल. शांत आवाज, स्पष्ट सूचना आणि पर्याय देणं. आता या सगळ्याला एकत्र करून एक सोपा आणि प्रभावी पॉवर फॉर्म्युला बनवूया, जो कोणत्याही परिस्थितीत आपल्याला मदत करेल. यातलं सगळ्यात महत्त्वाचा एक गोल्डन रूल आहे कनेक्शन बिफोर करेक्शन. म्हणजेच काय तर मुलाला सुधारण्याआधी त्याचा भावनांशी कनेक्ट व्हा. त्याला सांगा की तुम्ही त्याला समजून घेताय. उदाहरणार्थ, मला माहीत आहे की तुला अजून खेळायचं आहे आणि खेळ थांबवायला कोणालाच आवडत नाही, पण बाळा आता जेवायची वेळ झाली आहे. हे एक वाक्य मुलाच्या मनात तुमच्याबद्दल विश्वास निर्माण करतं. आणि हा फॉर्म्युला वापरताना या 5 मोठ्या चुका करणं टाळायलाच हवं. 1. सतत ओरडणं, कारण त्याने संवाद थांबतो. 2. दुसऱ्या मुलांशी तुलना करणं, याने मुलाचा आत्मविश्वास कमी होतो. 3. पोकळ धमक्या देणं. 4. नियमांमध्ये सातत्य न ठेवणं. आणि 5वं, सगळ्यात महत्त्वाचं, मुलांना शांत करण्यासाठी त्यांच्या हातात मोबाईल देणं. तर तो 3 स्टेप पॉवर फॉर्म्युला आहे. स्टेप 1, शांत आणि स्थिर आवाजात बोला. तुमच्या आवाजात राग नाही तर आत्मविश्वास हवा. स्टेप 2, स्पष्ट आणि छोटी सूचना द्या, म्हणजे ही खेळणी उचलून त्या बॉक्समध्ये ठेव, इतकं साधं. आणि स्टेप 3, सूचना न ऐकल्यास काय परिणाम होईल हे आधीच शांतपणे सांगा. जर खेळणी नाही आवरली तर आज संध्याकाळी बागेत खेळायला जाता येणार नाही. बस, कोणतंही भाषण नाही, वाद नाही. ही पद्धत यशस्वी होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आपलं स्वतःच्या भावनांवर नियंत्रण. कारण जेव्हा आपण आतून शांत असतो तेव्हाच आपण मुलांच्या भावना समजून घेऊ शकतो आणि त्यांना योग्य मार्ग दाखवू शकतो. हेच आहे जागरूक पालकत्वाकडे टाकलेलं एक महत्त्वाचं पाऊल. मग जेव्हा राग अगदी अनावर होईल तेव्हा काय करायचं? ही स्टॉप पद्धत वापरा. ही एक जादू आहे. एस म्हणजे स्टॉप, जे काही करत आहात तिथेच थांबा. टी म्हणजे टेक अ डीप ब्रेथ, एक लांब खोल श्वास घ्या. ओ म्हणजे ऑब्झर्व्ह, स्वतःच्या भावनांना ओळखा की मला राग का आलाय. आणि पी म्हणजे प्रोसीड, आता शांतपणे विचारपूर्वक बोला. ही एक छोटी सवय आपल्या पालकत्वात खूप मोठा आणि सकारात्मक बदल घडवू शकते. पालक होणं ही जगातली सगळ्यात सुंदर पण तितकीच आव्हानात्मक भूमिका आहे. यात रोज नवीन आव्हानं असतात. पण जागरूक पालक होणं नक्कीच शक्य आहे. फक्त थोड्या सरावाची आणि स्वतःवर थोडं प्रेम करण्याची गरज आहे. चला, आजपासून ठरवूया, ओरडणं कमी करूया आणि मुलांना समजून घेणं वाढवूया. कारण मुलांना आपल्या ओरडण्याची नाही तर आपल्या मिठीची जास्त गरज आहे. तुम्हाला हा प्रयत्न कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. आणि हो, तुमच्या पालकत्वाच्या प्रवासात येणारी सगळ्यात मोठी अडचण कोणती आहे? मोबाईल, अभ्यास की मुलांचा राग? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. कारण या प्रवासात आपण एकटे नाही आहोत. आपण सगळे सोबत आहोत.